yesterday in the morning, Yadav Madam was actually my activity here. After that, she gave us some activities like a story writing. How to form a poetry word. She also asked parts of movie. She also asked the tournament of beautiful. The word she told us to write the names of food in a very short time. These were all activities and after that, after lunch, today, Yadav Madam taught us the types of goals. That is, career goals, educational goals, personal goals, and long-term and short-term goals. She also told us to make a chart how to control diabetes. In this month, this is the time of goals. It's before time of goals, she taught us in a simple and very easy. Let me understand all the three enjoy it. बोलणार आहे कोणी एప్పుడు येतो इंग्लिश सब्जेक्ट आहे इंग्रजी शिक्षकच निवड व्हायला पाहिजे कारण संस्था काय करतात फक्त BA घेतात आणि मग त्याला सुद्धा इंग्लिश शिक्षक जबरदस्ती शिकवतात आणि आता आपलं तर मराठी लिटरेचर आहे जवळपास 50% लोकांच्या इथे जो मराठी लिटरेचर आहे त्यांना इंग्लिश जबरदस्ती शिकवतात मग आता आम्हाला आमची योजना न्याय दिली तर याची जबाबदार म्हणजे संस्था काय करतात वाईट असतात हे घेतात आपल्या BA घेऊन असतात आणि मग विषय शिकवला किंवा तुम्ही एक बॅच घेऊन ठेवला अथवा 9वा 10वा तर 3 वर्ष ते बॅच शिकवायला तर ते डबल शिकवायला डबल तयारी करतात ते काय होते विसरून जातात आणि याचं एवढं सुद्धा याचं तर म्हणजे BS स्पेशल इंग्लिश नाही तुमचं नाही आपण BSc चं थोडं समजून घेऊ BScच्या मंडळीचं इंग्लिश थोडं इन्स्ट्रुमेंट असतं ते कसं बसं ग्रॅमॅटिकल जरी त्यांना नाही शिकवता आलं ग्रॅमॅटिकल जरी शिकवता नाही आलं तरी किमान इंग्लिशमधून कम्युनिकेशन करू शकतात पण अगदी मराठी लिटरेचरचं मारून BA मराठी झालेला आणि कसं BEd झालं तो इंग्लिश कसं शिकवेल अवघड नाही